उभारून ताडासन उंची वाढवण्यासाठी किंवा शरीराला ताण देण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ताडासन अत्यंत उपयुक्त आहे. तसेच हात वर ठेवून डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, एकदम रिलॅक्स. आता साईडला तसंच हात पाय जवळ ठेवायचे. 1 2 3 4 5. भरा श्वास. या पुढं जाऊ द्या उजवीकडे. 1 2 हात सरळ. 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदम रिलॅक्स. पायामध्ये अंतर. डावा हात साईडनं खाली. थांबा. 1 2 3 4 5. सावकाश वर. विरुद्ध हात. 1 2 3 4 5. कमरेच्या दोन्ही बाजूला छानपैकी ताण पडतो. भरा श्वास. सावकाश यावर. एकदम रिलॅक्स. कमरेचे व्यायाम. मान जागेवर, कंबर गोल फिरवायचे. एकदम रिलॅक्स. विरुद्ध दिशेने 5 डावीकडून 5 उजवीकडून. शक्यतो पाय अजून जवळ ठेवले तर अजून कंबर छानपैकी ताण पडतो. एकदम रिलॅक्स. पूर्ण हात जमिनीकडे. एकदम रिलॅक्स. याच निमित्ताने सूर्यनमस्कार सुद्धा करू शकतो. प्रत्येक पोझिशन. नंतर उजवा पाय टाचा पाठीमागे जमिनीला चिटकवायचे आहेत. नंतर चतुरंग दंडासन, अष्टांगासन. कंबरवर, कपाळ जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा. पाय खाली एकमेकांना चिटकलेले. एकदम रिलॅक्स. पंजे खाली. श्वासाबरोबर वर. सर्पासन. एकदम रिलॅक्स. पूर्ण चेहऱ्यावर आकाशाकडे. तोंड बंद. सूर्यनमस्कार मध्ये जेवढं आदर्श सूर्यनमस्कार घालू तेवढा शरीरासाठी खूप चांगला आहे. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. अंगठे जमिनीवर. श्वासाबरोबर गुडघे न टेकवता कंबर वर. परत टाचा पाठीमागे चिटकवायच्यात. मान आतमध्ये प्रेस करायची आणि आतून आकाशाकडे पाहायचंय किंवा कमरेकडे. एकदम रिलॅक्स. एकदम. डावा पाय पुढे. डावा गुडघा आपला दोन्ही हातामध्ये. पूर्ण लक्ष वर. आता उजवा पाय पुढे. परत 20 बोट एका रेषेमध्ये. श्वासाबरोबर वर यायचंय. जाऊ द्या मागे. जाऊ द्या मागे. जाऊ द्या मागे. सावकाश समोर. नमस्कार. ही सूर्यनमस्कारचे छानपैकी पोझिशन आहे. याच्यानंतर हनुमंतासन करायचंय. हनुमंत. डावा पाय पुढे, उजवा पाय पाठीमागे. दोन्ही हात समोर एकमेकांना जोडायचे अगोदर. जाऊ द्या वर. जाऊ द्या वर. जाऊ द्या मागे. छान.
पूर्ण शरीराला छानपैकी ताण, छानपैकी बॅलन्स. सावकाश तिथंच 5 ते 10 अंक थांबायचं. परत सरळ एकदम रिलॅक्स. एकदम हीच पोझिशन पाय चेंज करून सुद्धा करू शकता, किंवा त्याच ह्याच्यात जागेवर पाठीमागून टर्न केलं तर होऊ शकतं. थोडं पाठीमागे सरका. एकदम रिलॅक्स. तर उजवा पाय पुढे आहे. परत तीच पोझिशन, दोन्ही हात वर, उजव्या गुडघ्यावर पूर्ण भार. जाऊ द्या मागे छानपैकी. एकदम राईट, एकदम राईट. 1 2 3 4 5. छान. एकदम रिलॅक्स. शरीरावर ताण आलेला आहे ते नॉर्मल करण्यासाठी कोपरे पोटाच्या तिथं, कोपरे आणि गुडघे हाताला टच करायचे आहेत. एकदम रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे पूर्ण शरीरावर आलेला ताण रिलॅक्स होतो, आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. एकदम रिलॅक्स. वजन कमी करण्यासाठी याच्याबरोबरच अजून एक दुसरा प्रकार आहे. हात डोक्याच्या पाठीमागे. आता डावा गुडघा उजवा कोपरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. छान. हे सुद्धा चांगलं आहे. एकदम रिलॅक्स. आता याच्यातच अजून एक 1 2 3 4 5 6. भरा श्वास. यावर सावकाश. हीच कृती विरुद्ध दिशा. साईडला ताण पडतो, बरोबर उजव्या साईडला डावीकडे गेल्यावर आणि डाव्या साईडला उजवीकडे गेल्यावर. छान. 1 2 3 4 5. पाठीच्या मणक्याचे त्रास असतात, किंवा अजून त्याच्यामध्ये वजनासाठी सुद्धा महत्वाचं आहे. कमरेवर हात ठेवायचे आणि पुढं 1 माग 2. 20 अंक करण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 1 2 1 2 1 2. असं तुम्ही 20 अंकापर्यंत जाऊ शकता. एकदम रिलॅक्स. एकदम. आता वृक्षासन करायचंय. डावा पाय जमिनीवर, उजवा पाय वर उचलायचा आणि सरळ वर जायचं आहे. छान. बॅलन्स करायचंय. पाय जास्तीत जास्त वर ठेवायचं. थांबा. 1 2 3 4 5. सावकाश. पाय खाली. आता पाय चेंज करायचा. आता उजवा पाय. छान. त्याच पद्धतीनं बॅलन्स. गुड. 1 2 3 4 5. एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. म्हणजे वजन पण कमी त्याच्यातच होतं. परत संपूर्ण शरीराला बऱ्यापैकी स्नायू पण छानपैकी ताणले जातात. एकदम रिलॅक्स. हात साईड, हात साईड, आणि पूर्ण डावीकडे, पूर्ण उजवीकडे. फार तर एक साईडला बघा, एक साईडला बघा. मॅटवर नाही नाही, चेहरा पूर्ण मॅटवर घ्या. पाय दोन्ही, चेहरा एक साईडला करा. हा. आता पायामध्ये अंतर. आता डावीकडे उजवी. पंजा इकडं घ्या बाहेर. हा. येऊ द्या डावीकडे, डावीकडे. 1 2. हा. 1. जागेवर सुद्धा थांबून 5 सेकंद कंट्रोल करू शकता, किंवा डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं, डावीकडं उजवीकडं. छान. ओके. एकदम रिलॅक्स. आता त्याच पोझिशन मध्ये दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे आणि वर जायचे. जाऊ द्या वर. 5 स्टेप मध्ये करायचे. डावीकडे 1, खाली 2, डाव्या पंजाला, उजव्या पंजाला 3, उजवीकडे वर 4, समोर 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता हीच गती विरुद्ध दिशेने उजवीकडून सुरू करायची. 1 2 3 4 5. 1
2 3 4 5 एकदम रिलॅक्स. छान. बऱ्याच जणांना गुडघ्याचे त्रास असतात, समोर चेहरा आणि गुडघ्याचे त्रास असतात, तर गुडघ्याचा व्यायाम केला पाहिजे. हात गुडघ्यावर, हात गुडघ्यावर, थोडेसे गुडघे पुढे घ्या. श्वासाबरोबर डावीकडून 5 वेळेस गोल फिरवायचे. 1 2 3 पूर्ण गुडघ्याचे पायाचे स्नायू ताणले जातात. 4 आणि 5 श्वासाबरोबर उजवीकडून 1 2 3 4 5. आता पुढून पाठीमागे, पुढून पाठी 1 2 3 4 5 आणि पाठीमागून पुढे 1 2 3 4 5. एकदम रिलॅक्स. स्टिचिंग करायचे, सावकाश वर यायचे. नेहमी काम करून खांदे वगैरे दुखत असतात, मग अशी कमरेचा व्यायाम केला पाहिजे. खांद्याचा व्यायाम अजून चांगल्या पद्धतीने. एकदम रिलॅक्स. श्वासाबरोबर पुढून पाठीमागे कोपरा यायचे, पुढून पाठीमागे. चला, गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने उलट. 1 2 श्वासाबरोबर 3 4 5. छान, एकदम रिलॅक्स. आता वर खाली 1 2 3 4 कोपऱ्यावर गेले पाहिजेत. 5 समोर कोपऱ्याला कोपरे चिटकवायचे. 1 2 3 4 5. एकदम रिलॅक्स. विश्राम. खांद्यासाठी फार महत्वाचं. अजून खांद्यासाठी त्याचा दुसरा प्रकार, हात मांडीला चिटकवायचे आहेत. हाताच्या बोटांमध्ये ताण द्यायचा, जेवढा आपल्याला राग असतो तेवढा, आणि फक्त खांदे वर खेचायचे दोन्ही एक साथ. हात सरळ. 1 हात फोल्ड होत आहे. 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. हात सरळ ठेवायचे, फक्त खाली सरळ वर ओढायचे. 1 2 3 4 5. विश्राम. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. एकदम. काही झोपून 2-3 प्रकार करायचे आहेत आणि पोटावर 2-3. एकदम रिलॅक्स. मॅट आडवी ठेवा, मॅट. एकदम रिलॅक्स, एकदम. पाठीवरचे 3 आसनं करूयात. पोटावरचे 3 आसनं. जमिनीवर झोपायचंय छानपैकी. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. पायाच्या स्नायूंचा बऱ्याच जणांना त्रास असतो, किंवा पोट कमी करण्यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न असतात. तर आपल्याला नाभिस्थानावर ताण द्यायचा आणि पायाच्या स्नायूंना सुद्धा. पाय चिटकून ठेवायचे, पंजे खाली प्रेस करा. पंजे खाली प्रेस करायचे आहेत. एकदम रिलॅक्स. पूर्ण पंजे जमिनीकडे प्रेस करा. ताण द्यायचा आहे. 5 अंक. 1 2 3 4 5. आता 4 स्टेप मध्ये पाय वर घेऊन जायचे. प्रत्येक स्टेपला 1-1 फूट पाय वर जातील आणि 3-3 सेकंद आपण करणार आहोत. नेहमी 5 सेकंद करायचं आहे. सावधान. पंजे तसेच पुढे प्रेस केलेले. फक्त 1 फूट पाय. 15 30 45 आणि चौथा 90. या पद्धतीने जायचं. 15 अंक, 15 इंच अर्थात. थांबा तिथंच. 1 2 3 30 अंश. थोडे वर. 1 2 3 परत 15 अंश. थांबा. 1 2 3 परत 15 अंश. थांबा. 1 2 3 आणि शेवटी 90. एकदम पाय सरळ, अंगठे वर आकाशाकडे, पायाचे पंजे वर. छान. थांबा तिथंच. फार तर हाताची मुठी करून कमरेच्या खाली, शीटच्या खाली ठेवलं तरी चालतं. छान. इथं मात्र 10 अंक थांबायचं. पूर्ण पायाकडचं रक्त खाली आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. त्या स्टेपने खाली यायचं, 1 फूट फक्त पाय खाली. थांबा. 1 2 3 अजून 15. थांबा. 1 2 3 अजून 15. थांबा. 1 2 3 अजून 15. पाय सरळ. छान. 1 2 3. विश्राम. खाली ठेवले तरी हरकत नाही. एकदम रिलॅक्स. 1-2 सेकंद यानंतर विश्रांती घ्यायची. पायाची हालचाल करायची. टाचा जमिनीवर ठेवायच्यात आणि गुडघ्यात पाय आपटायचे 2-4 वेळेस. ज्यांच्या गुडघेदुखीचा त्रास असतो त्यांनी सहज असे पाय जरी आपटले तरी स्नायू नसा आपोआप रिलॅक्स होतात. एकदम रिलॅक्स. याच्यातलाच दुसरा प्रकार, एक पाद पवन मुक्तासन करायचं. एक एक पाय पोटावर बांधून घ्यायचंय, गुडघा छातीजवळ आला पाहिजे. सावधान. फक्त डावा पाय जाऊ द्या वर, फोल्ड करा. गुडघा घ्या स्वतःकडे, ओढा गुडघा, ओढा. आता तिथंच थांबायचंय. मान वर उचलायची आणि नासिका गुडघ्याला चिटकवायची. हाताची घडी घाला अजून वरून, वरून हाताची घडी. छान. डाव्या हाताने उजवा कोपरा, उजव्या हाताने डावा कोपरा. खालचा पाय सरळ ठेवायचा, उजवा पाय सरळ. छान. इथं 5 सेकंद. 1 2 3 4 5. सावकाश मान खाली, हात लूज सोडा, पाय जाऊ द्या वर, पाय जाऊ द्या खाली. याच पद्धतीने उजवा पाय पण करायचा आहे. कृती सगळ्यांना माहिती असावी. पाय वर जाईल, फोल्ड करायचा आहे, बांधून घ्यायचा आहे. हाताची घडी प्रॉपर घालायची. गुडघ्याला जास्तीत जास्त स्वतःकडे ओढायचंय. मांडी पोटाला लागली पाहिजे. मान वर आली, श्वास भरून मान वर घ्यायची आणि श्वास सोडून द्यायचा आहे. श्वास रोखून धरायचा नाही. डावा पाय खाली सरळ. थांबा. 1 2 3 4 5. सावकाश मान खाली, एकदम नॉर्मल श्वासोश्वास. पाय सरळ वर, पाय सरळ खाली. आता दोन्ही पाय वर जातील आणि पोटावर बांधून घ्यायचे आहे. पाठीच्या मणक्याचं पण रोलिंग होईल आणि पूर्ण शरीर पण रिलॅक्स होईल. पाय फोल्ड करा. एक एक पाय बांधून घेतला होता, आता दोन्ही पाय बांधून घ्या. बरोबर हात घोट्याच्या वर आणि गुडघ्याच्या खाली आले पाहिजेत. मान वर उचलायचे आणि लगेच उठून बसायचे. चला. 1 जागेवर रोलिंग. पूर्ण पाठीचा मणका, पाय बांधून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण पाठीचा मणका रिलॅक्स होतो. चला डावीकडे, पूर्ण डावीकडे. 1 पूर्ण उजवीकडे. 2 पाय बांधून ठेवायचे. 3 4 5 आणि 6. परत पाठीवर अजून जैसे ते 10 अंक. चला उठा. 1 हात पाय सोडायचे नाही. 2 3 मानेपर्यंत यायचे, कंबरवर उचलायचे म्हणजे पूर्ण पाठीचं रोलिंग होतं. 4 5 6 7 8 9 10. जाऊ द्या पाय सरळ वर, पाय खाली. विश्राम. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. जेवढं पाय बांधून ठेवाल तेवढं रोलिंग व्यवस्थित होतं. आणि आता सोडलं तर पूर्ण गाठोडं पूर्वी बांधलेलं होतं, सोडल्यानंतर जसं रिलॅक्स जाणवतं तसं शरीर एकदम छानपैकी परत रिलॅक्स जाणवतं. एकदम रिलॅक्स. छान. एकदम रिलॅक्स. याच्यात नौकासन करायचं. सावधान. श्वासाबरोबर हात वर येतील, पाय वर येतील. गुडघ्याच्या रेषेत फक्त पाय आतमध्ये असतील आणि हात गुडघ्यापासून साईडनं सरळ मागे जातील. एवढे पाय आणि डोकं हे एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा. पाठीच्या कमरेच्या तिथलं जे हाडं आहेत त्याच्यावर शरीर बॅलन्स करायचं. सावधान. सावधान. चला. भरा श्वास. एकाच वेळेस वर यायचंय. उचला थोडे पाय अजून वर. छान. या पोझिशनला थांबा. 1 2 3 4 5. हळूहळू जास्त प्रयत्न केला की अजून थोडं वर येऊ शकतं. एकदम रिलॅक्स. छान. एकदम रिलॅक्स. सेतुबंद आसन करायचंय. शेवटचा प्रकार करूया. पाय फोल्ड करून घ्या. पाय फोल्ड करायचे. याच्यात 2 प्रकार होऊ शकतात. कंबर खाली वर करता येऊ शकते किंवा कंबर वर उचलून जागेवर थांबू शकतो. आपण फक्त इथं
कंबर वर उचलून एका जागेवर थांबायचंय. थांबा तिथंच. सेतूबंद आसन, उड्डाणपूल ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं कंबर जास्तीत जास्त उचलायचे. महिलांसाठी हे आसन फार फायद्याचं आहे. ज्यांना मासिक पाळीचा त्रास असतो, पिरियड व्यवस्थित होत नाहीत, ज्यांच्या पाठीच्या मणक्याचे त्रास आहेत, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, या सगळ्यांसाठी हे आसन खूप चांगलं. इथंच थांबायचंय. 10 ते 15 अंक. 1, 2, 3, 4. उचला कंबर अजून. 5, 6, 7, 8, 9, 10. प्रॅक्टिस नुसार 10 ते 15 पर्यंत जाऊ शकता. कंबर सावकाश खाली विश्राम. छान. आता फक्त पोटावरचे घेऊया काही आणि व्यवस्थित रिलॅक्स होईल. सावकाश विश्रांती झाल्यानंतर मग डावीकडून पोटावर यायचंय छानपैकी. बर, चला. अनंत आसन करायचंय. श्वासाबरोबर डावा पाय वर, सरळ वर. थांबा तिथंच. मान सरळ, मान समोर, चेहरा एकदम समोर असला पाहिजे. एकदम रिलॅक्स. आणि इथं 5 अंक होतील. आता पाय सोडल्यानंतर हात जमिनीवर ठेवायचे समोर. हात जमिनीवर ठेवा आणि सरळ पाय खाली वर अप डाऊन करायचंय. चला. 1, 2, पाय सरळ. 3, 4, 5. छान. आता हीच कृती विरुद्ध दिशेने त्याच पद्धतीनं एकदम रिलॅक्स. बरोबर कोपरा जाऊ द्या. श्वासाबरोबर हात पकडा. वर पकडलेला होता किंवा पकडू शकता, जे काय. छान. थांबा तिथं. आता हात पुढे पलीकडं. चला. श्वासाबरोबर 1, 2, 3, 4, 5. छान. या पोटावर एकदम रिलॅक्स. आता याच्यामध्ये छानपैकी मर्कट आसन करू शकतो. दोन्ही हात साईडला आहेत, तळहात जमिनीवर आहेत, हनुवटी जमिनीवर आहे. फक्त पाय फोल्ड केलेले आहेत. श्वास भरायचा आहे आणि पाय डावीकडे जातील. खांदे उचलायचे नाहीत, मान हालचाल करायची नाही. जाऊ द्या पाय डावीकडे, पाय जाऊ द्या डावीकडे. श्वास भरून पाय डावीकडे, श्वास सोडून द्यायचा. पाय जमिनीला चिटकले पाहिजेत याचा प्रयत्न करायचा. कंबरेला पीळ बसलेला आहे. 1, 2, 3, 4, 5. भरा श्वास. सावकाश. जाऊ द्या पलीकडे. 1, 2, 3, 4, 5. आता स्पीड मध्ये 10 वेळेस करू शकता कंबर मोकळी करण्यासाठी. 1, 2, 3, 4, 5, 6. हात सरळ. 7, 8, 9 आणि 10. छान. हा झाला. विश्रांती इथं घ्यायची. छान. आता याच्यात हे बाल सुखासन आहे. लहान बाळ जसं झोपतं त्या पद्धतीनं तुम्हाला जर अति ब्लड प्रेशर वाढलं, अस्वस्थ वाटायला लागलं, किंवा तुमच्यावर काहीतरी बर्डन आलंय आणि असह्य होतंय सगळं, तर तुम्ही या पोझिशन मध्ये झोपायचं. आपोआप संपूर्ण ताण आलेला रिलॅक्स होऊ शकतो. सावधान. आता याच्यात धनुरासन करायचंय. पूर्ण शरीर आपण नेहमी पुढे वाकत असतो, इथं मात्र विरुद्ध दिशेने ताण द्यायचंय. म्हणजे काय करायचंय? डाव्या हाताने डावा पाय पकडायचा, उजव्या हाताने उजवा पाय पकडायचा आणि श्वास भरायचाय. वर यायचंय. गुडघ्यासहित पाय वर उचलायचे, खांद्यासहित डोकं वर आणि मान वर पाहण्याचा प्रयत्न करायचा. एका जागेवर थांबून मग पुढे मागे रोलिंग करायचंय. आपल्या क्षमतेनुसार 10 अंक कमीत कमी झाले पाहिजे. छान. आता याच ह्याच्यात डावीकडे आणि उजवीकडे रोलिंग करायचं. छान. मग अशी पाठीवर पण आपण असंच केलं होतं. बोटावर सुद्धा याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करायचा. छान. आता याच्यानंतर परत पोटावर तुम्ही करू शकता. आता नाही केलं तरी, परंतु पोटावर सुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा. छान. एकदम रिलॅक्स. परत उजवीकडे बाल सुखासन. मग अशी डावीकडे इकडे केलं होतं, आता उजवीकडे. छान. एकदम रिलॅक्स. आता शेवटचा याच्यातला प्रकार शलभासन एक प्रकार करूयात आणि नंतर विमानासन. हे 2 प्रकार रोलिंगसाठी आणि विमानासन. आणि पायाच्या स्नायूंसाठी शलभासन. सावधान. दोन्ही तळहात
जमिनीवर खाली जाऊ दे, हात हात खाली जाऊ दे, सॉरी मांडी मांडी मांडी. शलभासन करायचं. फक्त डावा पाय वर उचलायचा आहे. जास्तीत जास्त वर जाईल तिथंच थांबायचं. 1 2 3 4 5. सावकाश हात पाय विरुद्ध दिशेला नाही, खाली घेतलं तरी चालेल. सावकाश खाली घ्या. आता उजवा पाय भरा श्वास घ्या, पाय वर. हा उजवा पाय आहे. जास्तीत जास्त गुडघ्यातून पाय सरळ. छान. हा 1 2 3 4 पाय. विश्राम. आता दोन्ही पाय एक साथ वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे गुडघ्यासहित. छान. भरा श्वास. फक्त मान खालीच, पाय वर. छान. बरोबर. 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली. 10 अंकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. झालं की विश्रांती. छान. एकदम रिलॅक्स. कुठलाही ताणतणाव शरीरावर नाही. शरीर एकदम नॉर्मल रिलॅक्स. छान. आता शेवटचं विमानासन करूया, नंतर बाकीच्या कृती. सावधान. विमानासन म्हणजे काय? शरीर विमानासारखं गुडघ्यासहित पायवर उचलायचे, खांद्यासहित हात तिथंच थांबायचंय. 2-3 सेकंद एका जागेवर एकदम रिलॅक्स. आणि याच्यानंतर पुढे मागे फक्त होण्याचा प्रयत्न करायचा या पद्धतीत. म्हणजे पूर्ण पोटाचं रोलिंग छानपैकी होतं. हे पण 15 अंकापर्यंत फक्त करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. तुम्ही 15 मिनिटापर्यंत प्रॅक्टिस नुसार करू शकता. छान. विश्राम. उभारून झाले, पोटावरचे झाले, पाठीवरचे झाले. ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी 1 तास दररोज जर दिल्या, प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आदर्श आसन केला तर सगळे प्रकार तुमच्या शरीराला पोषक राहतील आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होईल. विश्रांती. विश्राम. छान. श्वासाबरोबर हा एक प्रकार फार महत्वाचा आहे. पाठीच्या मणक्याचा पूर्ण ताण याच्यामध्ये जाणवतो. अर्थात सर्पासन किंवा भुजंगासन म्हणतात. पाय जोडून आहेत आणि हात कोपरातून सरळ आहेत, लक्ष वर आकाशाकडे आहे. पूर्ण पाठीचा मणका अजून, कंबर जर अजून खाली प्रेस केली तर ते छान पद्धतीनं त्याचा लाभ होऊ शकतो. आणि याच्यातूनच उठून बसू शकता. शशांक आसन होऊ शकतं. हळूहळू मर्जर आसन करू शकतो. श्वास भरून डोकं वर उचललं की वज्रासनाची पोझिशन एकदम रिलॅक्स. समोर चेहरा केला तर अजून व्यवस्थित होऊ शकत. एकदम रिलॅक्स. छान. धन्यवाद.